शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. शिक्षणात परिवर्तन अभिप्रेत असते. पालक मुलांना शाळेत पाठवतो ते त्यांना घडवण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांचा आत्मविकास होण्यासाठी. आणि यासाठी शालेय वातावरण तितकेच निरोगी आनंददायी असणं गरजेचं आहे. तरच मुलं शाळेत येतील, शिकतील, टिकतील आणि घडतीलही. आम्हा डायट परिवाराला गेल्या वर्षभरामध्ये अशी एक अनुभूती आली की शिक्षणामध्ये परिवर्तन शक्य आहे. मात्र ते परिवर्तन घडवण्यासाठी आमची भूमिका सकारात्मक व प्रेरणादायी असली पाहिजे, तरच घडू शकते परिवर्तन. याच अनुभवावर आधारित हा लघुपट शक्य आहे परिवर्तन. लांजा तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत आणि मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे कोरनिनको. याच गावात जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा आहे. या शाळेला डायट परिवाराने 17 ऑगस्ट 2009 रोजी भेट दिली. शाळा पाहिली तर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो. अस्वच्छ असा परिसर, बंद खोल्यातील केर कचरा, तांदळाअभावी बंद असलेला शालेय पोषण आहार, वर्गातील अस्ताव्यस्त अध्ययन कोपरे, शिक्षकांमधील असलेली उदासीनता, मुख्याध्यापकांचा संनियंत्रणाचा असलेला अभाव, गावकऱ्यांचे दुर्लक्ष या सर्वांचा परिपाक म्हणून मुलांना शाळेविषयी न वाटणारी आस्था, हे सगळं पाहिल्यावर मनात असंख्य प्रश्न उभे राहिलेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याला जबाबदार कोण? ग्रामस्थ, शिक्षक, पदाधिकारी, अधिकारी की शासन व्यवस्था? हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून शिक्षक मुख्याध्यापकाशी चर्चा केली, मुलांशी चर्चा केली. विकासाच्या आड येणाऱ्या अनेक समस्यांचा शोध लागला आणि तो म्हणजे प्रेरणेचा अभाव. शिक्षकांना साऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या. शासन करत असलेल्या खर्चाच्या बदल्यात आम्ही कोणती परतफेड केली पाहिजेत, राष्ट्र उभारणीमध्ये आपला वाटा किती महत्त्वाचा आहे हे समजावून दिले. शिक्षकावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना समजून घेतले. त्यांच्याशी अत्यंत मनमोकळेपणाने चर्चा करून तुम्ही हे परिवर्तन करू शकता असा आत्मविश्वास दिला आणि शिक्षकांनी शब्द दिला, शक्य आहे परिवर्तन. आणि दिनांक 22 ऑगस्ट 2009ला सर्व शिक्षक केंद्रप्रमुख यांना डायटमध्ये बोलवलं. हे सारं दाखवलं आणि त्यांना प्रेरणा दिली. त्या दिवसापासून शिक्षक कामाला लागले. ग्रामस्थ व समाजाच्या सहभागातून अवघ्या 13 दिवसात शाळेचे वातावरण बदलून गेले. बोलका व्हरांडा, बोलके खांब, बोलक्या भिंती, सजलेले अध्ययन कोपरे, बोलकी वर्ग सजावट, पताके
आणि विशेष म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद, या साऱ्या गोष्टी विकासाकडे नेणाऱ्या दिसून आल्या. से ही होगा परिवर्तन. 14 सप्टेंबर 2009ला पुन्हा डायट परिवाराने या शाळेला भेट दिली. शाळेचं बदललेलं रूप पाहून खूप आनंद झाला. अनेकविध शैक्षणिक साधनांनी नटलेली शाळा, मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद आणि बरंच काही सांगून गेला. या आजच्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी हा बदल जवळून पाहिला. या परिवर्तनाविषयी या काही त्रुटी आमच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि नंतर 22 तारखेला त्याने आम्हाला रत्नागिरीला बोलवून तिथं ती केलेली शूटिंग, फोटो हे दाखवले. त्यातल्या त्रुटी पूर्ण करण्याचं आम्हाला त्याने विनंती केली. अधिकारी असून सुद्धा हे तुम्ही करा, हे तुम्हाला जमेल अशी स्फूर्ती दिली. खरोखरच पाटील साहेब हे आमचं प्रेरणास्थान ठरलं. नंतर 1 तारखेपासून गणेश चतुर्थीच्या सुट्टीत सुद्धा करमरकर, मी हे मुंबईकर जे ग्रामस्थ आले होते त्यांना भेटून काही निधी जमा केला. त्याच्यानंतर आम्ही शिक्षकांनी काही निधी जमा करून कॉन्ट्रीब्युशन करून जवळजवळ 25,000 रुपये आम्ही जमवले आणि त्याच्यातून स्वतः रंग आणि कारागीर घेऊन रंगकाम केलं. हे जवळजवळ 8 दिवसात आम्ही ह्या शाळेचं चित्र सगळं बदलून टाकलंय. माझे सहकारी शिक्षिका चव्हाण, मखरबाई यांनी संपूर्ण कार्यानुभव कोपऱ्यांची जबाबदारी घेतली. विद्यार्थ्यांना स्फूर्ती देऊन विद्यार्थ्यांनी आपला कार्यानुभव हा जवळजवळ 80% तयार केलेला आहे. शिक्षकांनी फक्त मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर बाहेरचं जे पेंटिंग आहे त्यासाठी माझे केंद्रातले माझे मित्र गोव्याचे पवार गुरुजी, त्याच्यानंतर बंबे गुरुजी आणि भांबेड हायस्कूलचे पाटील सर, त्याचप्रमाणे वाघणगाव शाळेचे कदम गुरुजी यांनी येऊन आम्हाला एक दिवस सहकार्य केलं. त्याच्यातून काही लिखाण करून घेतलं. जास्तीत जास्त इथं जे सगळं पेंटिंग दिसतंय हे माझे सहकारी पदवीधर शिक्षक करमरकर यांनी स्वतः केलेलं आहे. माझे सहकारी मला वाटतं 1 तारीखपासून शाळा सुरू झाल्यानंतर शनिवार, रविवार आणि शाळेचे दिवस सुद्धा सकाळी 7 वाजता येत होते. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण थांबून इथं काम करून 7, 7:30, 8, 9 वाजले तरी मग घरी जायला चालतील अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. काही कामं जी आमची शेवटच्या याला मुलं वरून खाली पडून अंगणवाडीच्या तिथं म्हणून जो कठडा केला त्यासाठी आम्ही एका ग्रामस्थांना बोलवलं. त्याने आपलं घेतलेलं काम हातातलं टाकून सुद्धा ते 1 दिवस येऊन तिथं करून आम्हाला दिलं. हे जे आहे हे कायम टिकवण्याचं मी तुम्हाला वचन देतो. 17 ऑगस्ट 2009 रोजी साहेब या शाळेमध्ये आले तेव्हा आपण ग्रामस्थांनी, शिक्षकांनी या शाळेची जे बाह्यांग, अंतरंग आपण पाहिले
आणि गेल्या 8-10 दिवसामध्ये शिक्षकांना एकत्र करून, अधिकाऱ्यांना एकत्र करून शाळेच्या अंतरंग बहिरंगामध्ये काय बदल करता येतो, तो बदल करण्यासाठी आवश्यक असलेली जर प्रेरणा योग्य पद्धतीने दिली, योग्य मार्गदर्शन केलं, तर 8-10 दिवसामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये, 8-10 दिवस म्हणजे अत्यंत कमी कालावधी, आणि या कमी कालावधीमध्ये शिक्षक, ग्रामस्थ, इतर सहकारी शिक्षक, सर्व अधिकारी या सगळ्यांना एकत्र आणून एक परिवर्तन दिली. त्या ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनेच्या पूर्तता करण्यासाठी शिक्षकांनी इथं आणि ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी अहोरात्र इथं झटून मेहनत घेऊन ही शाळा सजवलेली आहे. आणि इथून पुढे ज्या सूचना आहेत त्याची सुद्धा निश्चितच अंमलबजावणी. पाटील साहेबांनी आमच्या पाठीवरती हात देऊन सांगितले की तुम्ही करा, की तुमच्या पाठीमागे आहोत. त्यानंतर जो आमच्यामध्ये बदल घडलेला आहे तसाच बदल इतर शिक्षकांच्या मध्येही घडू शकतो, कारण तशा प्रकारची प्रेरणा आम्हाला अपेक्षित असते. आमचा अधिकारी ही प्रेरणा देतात नाही असं नाही, पण शेवटी सोनाली काळाचं बदललेलं स्वरूप हे जर पाहिलं तर याच्यामध्ये तफावत खूप छान वाटलं. पाटील साहेबांनी सर्व शिक्षक आणि ही शाळा, इथले ग्रामस्थ आणि मुलं या सगळ्यांनाच एक वेगळ्या प्रकारे इन्स्पायर केलं आहे. त्यासाठी मनापासून पाटील साहेबांना मी एक धन्यवाद देऊ इच्छिते. आणि त्या सर्व शिक्षकाच्या माध्यमातून मला जी एक संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून मी या शाळेसाठी पाटील साहेबांचा जो संकल्प आहे त्या संकल्पामध्ये माझं योगदान जास्तीत जास्त कसं असेल याचं आत्मचिंतन मी आजपासूनच सुरू केलं आहे. आणि मी या सगळ्या लांजा तालुक्याच्या वतीनं आणि या शाळेच्या वतीनं पाटील साहेबांना एक आश्वासन देऊ इच्छिते की त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आमच्याकडून आहेत या सगळ्या अपेक्षा आम्ही 100% पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. जी खोनेरपूर शाळा आणि आताची खोनेरपूर शाळेत खूप बदल झालेला आहे. कारण पूर्वी आम्ही सगळे या शाळेत आलेलो त्यावेळी बघितलेलं आहे या शाळेची काय अवस्था होती, पण आता त्या शाळेत खूप बदल झालेला आहे. कारण मुलांना पण एवढी गोडी लागली त्या शाळेबद्दल, तर आम्हाला पण त्याचा अभिमान वाटतो. आणि ज्या शिक्षकांनी किंवा पाटील सरांनी जे काही त्या मार्गदर्शन जे केलेलं आहे त्याबद्दल खूप आम्हाला कौतुक वाटतं. आणि आता पण सर्व कलर वगैरे काढल्या, व्यवस्थित झाले, मुलांचे थोडाफार बदल झाला. शिक्षकाने आपलं सर्व कर्तृत्व करून, सर्व कष्ट करून, चांगले कष्ट केले, सर्व त्यांनी रात्रंदिवस पटपट करून त्यांनी सर्व शाळेत बदल केला. त्याचे मला फार कौतुक वाटतं. मुलांना पण त्याचं सर्व वर्चस्व वाटलं. त्याच्यामुळं आम्हाला सर्व गावकऱ्यांना वगैरे सर्वांना आनंद झाला. हा बदल पाहण्यासाठी गावातील कित्येक ग्रामस्थ शाळेमध्ये आले होते. या सगळ्यांना डॉक्टर गजानन पाटील यांनी शाळेचं परिवर्तन करण्यासाठी समाजाचा सहभाग कसा घ्यायला हवा, त्यांची मानसिकता कशी बदलायला हवी यावर मार्गदर्शन केले. प्रेरणेमुळे केलेल्या परिवर्तनाबद्दल सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन आणि कौतुक केले. त्याचवेळी छोट्या मुलांशी गप्पाही मारल्या. मुलांना दर सोमवारी आई बाबांचे पाय चेपणे व दर गुरुवारी आईला स्वयंपाकात मदत करण्यासंबंधी स्वाध्याय दिला. याचवेळी आपल्या आयुष्यात घडलेली घटना सांगून सर्व विद्यार्थ्यांना चहा न पिण्याविषयीचा संकल्प करायला सांगितला आणि विशेष आश्चर्य सर्व मुलांनी चहा न पिण्याचा संकल्प केला. तसेच माझी शाळा, इंग्रजीचा सोमवार, हिंदीचा मंगळवार, मराठीचा बुधवार, परिसर स्वच्छता यासारख्या उपक्रमाबाबत माहिती देऊन शाळेत उपक्रम राबवण्यासंबंधित शिक्षकांना सूचनाही देण्यात आल्या. खोर निनकोची शाळा अल्पावधीतच बाह्यांगाने सुधारली, ती केवळ प्रेरणेमुळे, आणि लवकरच ती अध्यापनात पुढे जाईल, कारण येथील मुख्याध्यापकांनी शक्य आहे परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे. मग घेणार का आपण असा ध्यास, तरच होईल आपला विकास.